नमस्कार. विषय चर्चामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक काळ असा होता, कन्नड शहराच्या राजकारणामध्ये विकास हा जुमला नव्हता तर वास्तव होतं. त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये काही एक बदल झालेला आहे का? तर नाही. आजही त्याच विकासाचं नेतृत्व करणारं आदरयुक्त नाव समाजामध्ये निघतं आणि लोक काढतात. ते आदरयुक्त नाव म्हणजेच सौ स्वातीताई संतोष कोल्हे. आपण विषय चर्चेच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 12पर्यंत ग्राउंड रिपोर्ट कव्हर केला होता. त्यामध्ये आपल्याला नागरिकांच्या समस्या, अडचणी, प्रश्न जाणवले होते. पण आपण त्या अडचणींचा, त्या प्रश्नांचा पाठलाग केला. ती प्रश्न आपण जाणली, अभ्यासली आणि त्याच्यातून काही नोंदी आपण काढल्या. आपण जी प्रश्न आहेत ही जनतेची प्रश्न आहेत, जी जनतेची अडचणी आहेत. या समस्या आपण सौ स्वातीताई संतोष कोल्हे यांच्याकडे मांडणार आहोत. त्यांची यावर भूमिका काय आहे, त्यांचं विजन काय आहे, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत. चला तर करूया सुरुवात त्या ऐतिहासिक मुलाखतीला, कारण ही मुलाखत कन्नड शहराच्या राजकारणात एक वेगळाच बदल घडवून आणणार आहे. पहिलीच मुलाखत असेल विषय चर्चाची आणि कट्टा चर्चेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न थेट होणार आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. गेल्या काही दिवसापासून हे निवडणुकीचं वारं शहरात वाहत आहे. पण खऱ्या अर्थाने हे वातावरण जे आहे आता सुरू झालं, पण यामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ह्या गेल्या 6 महिन्यात जास्त वाढल्या अशा प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे आम्ही बोलतो असं नाही, त्याचे फुटेज आमच्याकडे आहेत. 6 महिन्यापासून कचरा गाडी येत नाही, अशा अनेक समस्या लोकांना उद्भवतात. त्याचेच आम्ही हे प्रश्न आणलेत. ही सगळी प्रश्न जनतेची आहेत, ही मी कॅमेरासमोर दाखवतोय आणि याचे फुटेजसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. पहिला प्रश्न असा आहे ताई, म्हणजे सर्वसामान्यांचा, विशेष करून विरोधकांचा, की कोल्हे कुटुंबाकडे नगर परिषद ताब्यात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करतात. तुम्ही याकडे कसं पाहता? खरं म्हटलं तर जनतेनं आम्हाला दिलेलं हे प्रेम आहे. आम्ही बरेच म्हणजे नगर परिषदेमध्ये राहून बरेच जनतेचे हितासाठी कामं केलेले आहेत. त्याचं उदाहरण एक सोपं म्हणजे देते मी, की जे म्हणजे जे परमिशन राहायचे, NOC राहायचे, अनेक प्रकारचे होते. तर ते आम्ही रद्द करून जेव्हा बांधकाम परमिशन आपण घेत असतो तर त्यावेळेस म्हणजे सगळे म्हणजे उदाहरणार्थ एकदा बांधकाम परमिशन झाल्यानंतर त्याला लाईटासाठी परमिशन घ्यावं लागायची, किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा तर त्याला ते व्यावसायिक परमिशन घ्यावं लागायची. असे अनेक परमिशन आम्ही रद्द केले आणि फक्त बांधकाम परमिशनच्या बेसवर आम्ही जनतेचे म्हणजे जे म्हणजे नगर परिषदेमध्ये जे चक्रा मारायचे किंवा त्यांचे म्हणजे त्याला काय म्हणतात आपण, जनतेसाठी तुम्ही सोयीस्कर काम केलेत आणि नगर परिषदेच्या माध्यमातून अगदी सोपं आणि पारदर्शक काम केलं, म्हणून जनतेने आम्हाला या स्थानावर दिलेले. बरोबर. आता बघा ताई, विषय चर्चेच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आजपर्यंत कुठल्याच चॅनलने किंवा कोणीच ग्राउंड रिपोर्ट नाही केला. मी म्हणजे काही जणांनी केला असेल तर तो त्यांच्या पद्धतीने वेगळा असेल, पण प्रामाणिकपणे विषय चर्चेच्या माध्यमातून आम्ही ग्राउंड रिपोर्ट केला आणि त्यामध्ये नागरिकांचे शहरातील आम्हाला म्हणजे समस्या जाणवल्या. त्याच्यात सगळ्यात मोठी समस्या जाणवली कचरा व्यवस्थापन, स्वच्छता. याबाबत गेल्या 6 महिन्यापासून जास्त अडचणीत असल्याचे सांगितले. यावर आपलं काय मत आहे? खरं म्हटलं तर 2016 ते 2021 आमचा 5 वर्षाचा कार्यकाळ राहिला होता. 2021 ते आतापर्यंत प्रशासक हे कारभार पाहत होतं. तर जनतेनाही कळतं आणि तुम्ही आपण कन्नड शहराचे आहेत, आपल्यालाही माहीत असेल की 5 वर्षाचा आमचा कार्यकाळ आणि 4 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ याच्यामधल्या कामाचा अंतर तुम्हाला जाणवलंच असेल. आम्ही जेव्हा होतो नगर परिषदेमध्ये त्यावेळेस 2 वेळेस घंटागाडी यायची, ओला कचरा सुका कचरा घ्यायची, प्रत्येक गल्लीमध्ये झाडणारी असायची आणि प्रत्येक गोष्टीचे आम्ही मॉनिटरिंग करत असायचो. पण आता जेव्हा प्रशासक लागलं तर तेव्हापासून थोडंसं या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे मिसमॅनेज झालेले आहेत. हो. आणि त्याच्या या 6 महिन्यांमध्ये प्रशासकानं मुद्दामून घंटागाड्या बंद केलेत. स्वच्छतेच्या विभागात त्यांनी दुर्लक्ष करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थेट प्रशासकाचंच हे काम आहे आणि प्रशासकाने समजा ह्या गोष्टी घडून आणल्यासारखं म्हणूयात आपण. हो.
आता ताई, मी सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ वारंवार बघितला, तो खूप चर्चेत आहे तो व्हिडिओ, की माजी सैनिकांना आपण घरपट्टी माफ केल्याचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ फिरतोय. मी स्वतःही ग्राउंडला काही माजी सैनिकांना भेटलो. तर ही गोष्ट खरी, ही प्रोसेस तुम्ही कशी घडवून आणली? हो, अगदी खरी आहे. ही प्रोसेस म्हणजे जेव्हा शासनानं महाराष्ट्रभरात माजी सैनिकांना कर माफ केलं, त्याच्या पहिले महाराष्ट्रातली म्हणजे सर्वात पहिले कन्नड नगर परिषद असेल ज्यांनी माजी सैनिकांना कर माफ केलं. त्याच्या 4 वर्षानंतर शासनानं सर्व ठिकाणी माजी सैनिकांना कर माफ केलं. आपण पत्रकार आहात, आपणही त्याचा GR बघा शासनाचे, आणि त्याच्या पहिलेच आम्ही कन्नड नगर परिषदेने ठराव घेऊन माजी सैनिकांसाठी कर माफ केलंय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मी एक माजी सैनिकाची कन्या आहे म्हणून. म्हणूनच मी म्हणणारच होतो की आपण एका माजी सैनिकाचेच आहात, हो. कन्या आहात, आणि ते बरोबर तुम्ही ती गोष्ट हेरली. पण ताई, मला एक विचारायचं होतं, तुम्ही नगराध्यक्ष होतात त्या काळात झालेली कोणती 3 कामं आहे की जी आजही नेतृत्वाची ओळख म्हणून उभी आहे? माझ्या कार्यकाळात असे अनेक कामं झालेले आहेत, पण तुम्ही 3 कामं विचारलेत, प्रमुख कामं विचारलेत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले काम जे आम्ही पहिले बोलले तुम्हाला, की नागरिकांची विनाकारण चक्कर होऊ नये नगर परिषदेमध्ये किंवा त्यांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी एकदा जेव्हा आम्ही म्हणजे घराच्या बांधकामाची NOC किंवा परमिशन दिल्यानंतर असे अनेक NOC घ्यावं लागायचे. जसे उदाहरणार्थ लाईटसाठी वेगळे, व्यवसायासाठी वेगळे, असे अनेक होते. तर ते आम्ही रद्द केले. एकदा जेव्हा तुम्हाला लिगली परमिशन भेटले त्या जागेची, तर तुम्हाला कुठल्याही NOCची गरज नाही आहे. हे म्हणजे पारदर्शक आणि सोपं काम नागरिकांसाठी केलेत. दुसरं म्हणजे शासनाचे अनेक लाभ योजना येतात, तर शासनाची योजना थेट लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यात सर्वात प्रमुखपणेनं घरकुल योजना असेल. घरकुल योजनेमध्ये अगदी पारदर्शकपणेनं आम्ही जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत ती योजना पोहोचवली आहेत. आपल्यालाही माहीत असेल, आम्ही कन्नड नगर परिषदेच्या प्रांगणात सभा बोलवली होती जे लाभार्थ्यांची, आणि त्यांना तिथं आम्ही बोलवून सगळ्या गोष्टी नियमावली समजावून सांगितलं, आणि कर्मचाऱ्याला चहासुद्धा पाजवायचा नाही यासाठी असं थेट त्यांना सांगून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आपण ते पैसे मिळवून दिलेत. ही झाली घरकुल योजनेची. दुसरं होतं वैयक्तिक शौचालय योजनेची. त्यामध्ये शासनानं 12,000 रुपये प्रत्येक एका लाभार्थीला मंजूर केलेले होते. पण तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, 12,000 काही होत नाही. त्यासाठी म्हणजे कन्नड शहर हागणदारी मुक्त व्हावं यासाठी त्या 12,000 मध्ये आम्ही कन्नड नगर परिषदेमध्ये एक बैठकीत ठराव घेतला की त्याच्यात अजून 5,000 नगर परिषदेने द्यायचे, अशी एकूण 17,000 रक्कम त्या लाभार्थ्यांना द्यायची आणि त्यांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळवून द्यायचा. तर असं आम्ही वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातून लाभार्थींना शासनाचे 12,000, नगर परिषदेने त्याच्यात 5,000 मिळून एकूण 17,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर बचत गटाची जी आहेत, महिला बचत गट भरपूर प्रमाणात आहे आपले कन्नड नगर परिषदेच्या माध्यमातून. त्यामध्ये त्यांना खेळता भांडवल 10,000 रुपये निधी भेटत असतो. तेही प्रत्येक बचत गटापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भेटलंही आहे. त्यानंतर फेरीवाले जे असतात किंवा फळ भाजीपाला विक्रेते असतात, फुटपाथवरचे व्यावसायिक असतात, म्हणजे या छोटे व्यावसायिकांना सावकारीच्या जाळ्यातून काढण्यासाठी PM स्वनिधी योजना होती. त्या योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना आम्ही लाभ मिळवून दिला. म्हणजे विशेष म्हणजे यामध्येही सांगायला मला अभिमान वाटेल की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी जे असेल तर ते फक्त कन्नड तालुक्यातले असतील. यामध्ये आम्हाला SBI बँकेनं आणि पंजाब नॅशनल बँकेने बरेच सहकार्य केलं आणि लाभार्थ्यात जास्त म्हणजे कन्नड शहरातून जास्त लाभार्थी असल्यामुळे त्यांनी आमचा सत्कारही केला होता. क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला 3च म्हटलं, पण तुमची यादी जरा वाढलीच. हो हो हो. मला एक अजून तुम्ही 2च सांगितले. आणि तिसरं म्हणजे आम्ही बरेचसे प्रभागामध्ये विकास कामही केलेत, म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज असो किंवा रस्ते असो. नाही, आपण त्यापासून येणारच आहोत पुढे. बरं बरं, चालेल. पण तुमच्या कामाची यादी खूपच जास्त आहे, मोठी आहे. मला आता विचारायचं होतं की आता शहरासाठी पुढच्या 5 वर्षाचा तुमचा डेव्हलपमेंट रोडमॅप तुमच्याकडे काय आहे? रोडमॅपसाठी आम्ही
आमच्या कार्यकाळामध्ये CDP सिटी डेव्हलपमेंट प्लॅन्ट अगोदरच तयार करून शासनाची मंजुरी करून आणलेली आहे. त्यामध्ये नागरिक वस्तीमध्ये रुंद रस्ते, भौतिक सुविधा, ओपन स्पेसवर उद्याने सुशोभीकरण करणे असे अनेक प्रकारचे CDP प्लॅन्स आमच्याकडे तयार आहे. तर असा आमचा रोडमॅप ऑलरेडी शासनाची मंजुरी करून तयार आहेत. बरं, आज म्हणजे आजच्या घडीला जर बोलायचं झालं तर आज नगर परिषदेत अव्यवस्था वाढलेली आहे. हा आरोप तुमच्याकडूनही अनेकदा ऐकू आलेला आहे. हो हो. यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे याचा अर्थ तुमच्या नेतृत्वानंतर शहराची घसरण झाली का? हे तुम्ही स्पष्टपणे मान्य कराल का? अगदी बरोबर आहे. कारण जेव्हा आम्ही होतो म्हणजे सर्वात पहिले जो आपला आज शहराचा प्रश्न आहे स्वच्छता आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा, पाणी पुरवठा. यामध्ये आपण बघतोय की किती अव्यवस्था झालेली आहे. स्वच्छताला घंटागाड्या येत नाही. नाहीये. बरोबर. आमच्या कार्यकाळात 2 वेळेस घंटागाडी येत होती. पाणी पुरवठा पण आज 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी येत नाही. धरण भरलेलं असून पण हो. पाणी येत नाही. आमच्या कार्यकाळात 2 दिवसात 3 दिवसात समप्रमाणात पाणी सोडत होतो. त्याच्यावर मॉनिटरिंग होत होतं. ते आज होत नाहीये. बरोबर. असे म्हणजे आणि एखाद्या म्हणजे नागरिकाला नगर परिषदेमध्ये की एखाद्या कामासाठी जावं लागलं तर तिथं त्याला कोणी भेटत नाही. हे आपण हे अनुभव घेऊन पाहिलेलंच असेल. बरोबर. अशा अनेक अव्यवस्था झालेली आहेत. म्हणून तो आमच्या कार्यकाळातला आणि प्रशासकीय कार्यकाळातला काळ हे दोघांमधला फरक असा आहे. बरं, मला एक सांगत आहे, आता जे आम्ही प्रामुख्याने जे प्रश्न बघितले त्याच्यात आता तुम्ही सांगितलं, आता शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता या तिन्ही बाबतीत आज जनता नाराज आहे. हो हो. सर्वसामान्य पूर्ण नाराज आहेत. तुमच्या कार्यकाळात हे प्रश्न तुम्ही कसे हाताळले आणि आज काय चुकलेलं आहे? पहिले स्वच्छतेवर मी बोलते. स्वच्छतेवर आमच्या कार्यकाळामध्ये पहिले जसं सांगितल्याप्रमाणे 2 टाईम घंटागाडी यायची आणि ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही वेगळे घ्यायचे. घंटागाडी प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक घरासमोरून जात आहे का, यासाठी आम्ही कचरा व्यवस्थापनाच्या एक मोहीम राबवली होती. प्रत्येक घराला QR कोड स्कॅनर दिलेलं होतं Scanner. आणि त्या गाडीला स्कॅनर होतं. म्हणजे गाडी समोरून गेली की ती मॉनिटरिंग व्हायची आणि आम्हाला कळायचं की कोणत्या प्रभागात, कोणत्या गल्लीत गाडी गेलेली आहे. एखादी नागरिकांची तक्रार आली किंवा एखादी गाडी गेली नाही तर लगेच आम्हाला कळून जायचं. तर असं म्हणजे कचरा व्यवस्थापनाची होती. आणि सांगायला आनंद होतो की कन्नड शहर हे गार्बेज फ्री सिटीमध्ये 1 स्टार रेटिंग नामांकन झालेलं आहे. पुरस्कार भेटलेले आहे आपल्याला. आणि OD++ म्हणजे कन्नड शहर हागणदारी मुक्त झालेलं म्हणून आपल्याला ऑलरेडी हे सगळे पुरस्कार भेटलेले आहेत. म्हणजे हे सगळे तुमच्या कार्यकाळातच झाले? हे माझ्या कार्यकाळात झालेले. पाणी पुरवठ्याचं पण म्हणजे दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी सोडलं जायचं. मला आजही आठवतं की 2021मध्ये क्लोरिनेटर गॅसचं आम्ही हे केलं होतं, उद्घाटन केलं होतं. म्हणजे ब्लिचिंग, त्रुटी आणि क्लोरिनेटर गॅसच्या याच्यातून आम्ही शुद्ध पाणी पुरवठा पुरवत होतो. पण त्याच्यानंतर तुम्ही आलं होता. हो. आम्ही तुम्हाला फिल्टर प्लॅनवर बोलवलं होतं प्रशासकाच्या कारभार बघायला. म्हणजे अक्षरशः तिथे ब्लिचिंग नव्हती, त्रुटी नव्हती, क्लोरिनेटर गॅस नव्हतं. सगळं संपलेलं होतं आणि तसंच पाणी पुरवठा चालू होता. बरोबर. आपण हे स्वतः पाहिलं होतं. हो. तर असा फरक आहे तो. कन्नड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अंबाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा योजनेचा एक व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होता. काल काय झालं, काल एका सभेमध्ये मंत्री महोदय म्हणाले की काय नवीन काय जुनं ते मला माहीत नाही, त्या प्रकल्पाला, त्या पाणी पुरवठा योजनेला आम्ही स्थगिती दिली आणि शिवनाथ टाकळीवरून म्हणजे कन्नड शहराला पाणी पुरवठा करण्याचं आमचं नियोजन आहे. तर यावर आपलं काय मत आहे? म्हणजे काय नेमकं ती योजना होती, काय ते विषय आहे, हा जर तुम्ही विस्तृत सांगितलं तर बरं होईल. डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून आम्ही अंबाडी प्रकल्प धरणातून जी पाणी पुरवठा योजना आहे ती मंजूर करून आणली होती. तसं बघितलं तर म्हणजे शहराला जे पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी ही योजना आम्ही मंजूर करून आणलेली होती. म्हणजे अंबाडी धरणातून येणारं जे पाणी आहे आणि शहरात म्हणजे पाणी पुरवठा जे होत आहे यांच्यामध्ये जी तूट पडत होती ती तूट भरण्यासाठी किंवा पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी ही योजना आम्ही मंजूर करून आणलेली होती. पण
ज्यांनी ही कोणी योजना बंद पाडली किंवा बंद केली किंवा स्थगिती केली, तर त्यांना माझा असा सल्ला राहणार आहे की त्यांनी अभ्यासपूर्वक या गोष्टीमध्ये व्यवस्थित लक्ष द्यावं म्हणून. आता तसं बघितलं तर आज कन्नड शहरामध्ये 50 ते 70 लिटर प्रति व्यक्ती पाणी पुरवठा होत आहे. पण हे पुरेसे नसून 135 लिटर प्रति माशी ही पाणी आवश्यकता आहे. अंबाडीमधून येणारे पाणी पुरवठा हे म्हणजे पाणी वितरणच्या म्हणजे पाणी व्यवस्था वितरणसाठी अगदी योग्य होती. पण मग ते सगळे गोष्टी काय, आता तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, शिवना टाकळी असो किंवा अंबाडी प्रकल्प असो, उद्देश फक्त नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित समप्रमाणात पोहोचला पाहिजे हाच आहे. म्हणून कोणती योजना चालू ठेवा, कोणती योजना बंद ठेवा, पण या गोष्टीमध्ये अभ्यासपूर्वक अभ्यास झाला पाहिजे असं माझं मत राहणार आहे. सध्या सोशल मीडियावर स्वर्गीय पूर्णा काकू महिला प्रबोधनाच्या परिसरात जे घाणीचं साम्राज्य दाखवून येत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण आम्ही जेव्हा बघितलं प्रत्यक्षात, मी स्वतः काही कार्यक्रमाला तिथे आलेलो आहे, ढोल पथकांचे कार्यक्रम असतील, नवरात्राचे उत्सवाचे कार्यक्रम, मी स्वतः तिथे आलेलो, बघितलं आहे ते कार्यक्रम. पण आज घाणीच्या साम्राज्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ सगळ्यात जास्त फैलतो. आता तुम्ही स्वतः मान्य केलेत की तुम्ही बरेचसे कार्यक्रमात आलेत. सर्वात पहिले तर पूर्णा काकू महिला प्रबोधिनी असं नाव आहे. तुम्हीच सांगा, माझ्या सासूबाईच्या नावावर जी पूर्णा काकू महिला प्रबोधिनी अशी वास्तू आहेत, आम्ही तिथं घाणीचं साम्राज्य होऊ देऊ का? नाही. गेल्या 6 महिन्यापासून किंवा जेव्हा प्रशासकाचा कार्यकाळ सुरू झाला तेव्हापासून तिथं म्हणजे अस्वच्छताचा पूर्ण म्हणजे परिसर झालेला आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा तुम्ही पाहिलं की पूर्णा काकू महिला प्रबोधिनी हे महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं. बरोबर. तिथं नेहमी रोज महिलांचं जाणं येणं होतं. मी स्वतः तिथं आम्ही राहायचो. म्हणजे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महिलांसाठी कार्यक्रम चालायचे आणि बरेचसे तिथं त्या ग्राउंडमध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतलेत. तुम्ही आलेलेत. तर अगदी स्वच्छ परिसर राहायचा आणि तिथं म्हणजे सगळ्या गोष्टी उपलब्ध असायचे. महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट्स होते तिथं म्हणजे रोजचे रोज स्वच्छता व्हायची. कर्मचारी झाडाला यायचे, म्हणजे फवारणी, सगळ्या गोष्टी म्हणजे असं मेंटेन ठेवलेलं होतं. मला आश्चर्य याचं वाटतं की म्हणजे विरोधकांनी विरोध करताना हा विचार केला पाहिजे की आमच्या सासूबाईच्या नावानं असलेली वास्तू पूर्णा काकू कोले महिला प्रबोधिनी आम्ही असं घाण ठेवणार का म्हणून. नाही, बरोबर. नाही हो. ठेवणार. सांगा, तुमच्या कार्यकाळामध्ये काय अधुरे राहिले जे पूर्ण करण्याची तुमची आजची इच्छा आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे अपूर्ण काम जे विचारलं, असे बरेचसे अपूर्ण काम आहेत. पहिले तर आम्ही जे 4 वर्ष प्रशासकाच्या काळामध्ये म्हणजे जी अव्यवस्था करून टाकली त्यांनी, जी आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये जी म्हणजे व्यवस्थित आमची कार्यपद्धती जी चालू होती, स्वच्छता असो, पाणी पुरवठा असो किंवा विकास कामं असो, आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे वैयक्तिक लक्ष घालून पहिले त्यावर आम्ही काम करू. दुसरं म्हणजे आत्ताच प्रशासकानं कर वसुलीच्या याच्यामध्ये 25% व्याजदर प्रत्येकांना कर वसुलीमध्ये त्यांनी लावलेले आहेत. 25% व्याजदर लावलेले आहेत. तर मी नागरिकांना पण सांगू इच्छिते की निवडून आल्यानंतर सर्वात पहिले हे जे 25% व्याजदर आहे ते आम्ही माफ करू. म्हणजे इंग्रजीच्या काळामध्ये जसं लगान घेत होते तसं आता इथं प्रशासकानं हुकुमशाही करून या सगळे कर आकारण्यात आले होते. आपण बघतो की बँक सुद्धा एवढे व्याजदर घेत नाही, तर एवढे 25% कर वसुली करत होते. तर सर्वात पहिले तर आम्ही हे कर वसुली आम्ही जे 25% व्याजदर जे आहे ते आम्ही माफ करणार आहेत. विषय चर्चेच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट कळाली, जो आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला त्याच्यात जे लोकांच्या समस्या दिसल्या त्याच्यातून आम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवली की कन्नडची जनता राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देते. आजच्या या मुलाखतीत स्वातीताई कोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, नेतृत्व म्हणजे राजकारण नाही, तर ते कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी ही त्यांचीच असते, जी कुटुंबप्रमुखाची असते.
भूतकाळात केलेल्या कामाचा आधार घेत भविष्यात कुठे आणि कसा मार्ग असायला हवा हे त्यांनी स्पष्ट केलं. प्रश्न आम्ही धारदार विचारले, पण उत्तरांनी कन्नडची अनेक वर्षाची दिशा, दृष्टी आणि वास्तव समोर आणलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, कारण विषय चर्चेच्या मध्ये तुमचा आवाजच आमचा निर्णय ठरवतो. तोपर्यंत मी तुमच्या सोबतच आहे. जनतेच्या मनातील प्रश्न घेऊन लवकरच भेटूया नव्या ग्राउंड रिपोर्टमध्ये.